नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज संकष्टी चतुर्थी म्हणून मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी राजगिऱ्याचे मोदक बनवले। त्याच्यासाठी राजगिरा मी घरीच फोडून त्याची लाई तयार करून घेतली। ती सविस्तर रेसिपी बघण्यासाठी टायटलमध्ये त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा। आता ही राजगिऱ्याची लाई मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून त्याचं पीठ तयार करून घेतलं। आता हे राजगिऱ्याचं पीठ बारीक झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी काजू, बदाम तसंच भाजलेलं सुकं खोबरं हे देखील थोडंसं फिरून असं जाडसर त्याचा भरडा तयार करून घ्यायचा। हा सुकामेवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता लगेच एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी मी हे राजगिऱ्याचं पीठ घेतलं, त्याच्यातच हा सुकामेवाचा भरडा टाकला, 1 वाटी गूळ घेतला आणि त्याच्यात आता आपण अर्धी वाटी साजूक तूप टाकणार आहोत आणि हे हातानेच व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण मिक्स झालं का परत अजून चमच्याने चांगलं मिक्स करायचं। आता आपलं हे सारण तयार आहे। असं सारण तयार करून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं आणि त्याचे लाडू किंवा मोदक तयार करून घ्यायचे। असे हे राजगिरा आणि ड्रायफ्रूटचे लाडू मुलांसाठी खूपच चांगले असतात, पौष्टिक देखील खूप आहेत आणि कुठलाच पाक वगैरे करण्याची अजिबात गरज नाही। फक्त अर्धा ते पाऊण तासात त्याचे लाडू तयार होतात आणि आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी त्याचे मोदक तयार करून घेतले। हे राजगिरा मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसह। धन्यवाद।